चेंडू सोडून दिलेला आहे, डॉट बॉल. निर्धाव चेंडूने गोलंदाजीची सुरुवात होते. यो बोल्ड, ऑफ स्टंपच्या बाहेर शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न आणि फलंदाजाची दांडी 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 गोल. दीपक जगताप ज्यांनी काल 6 चेंडूत 6 षटकार लगवण्याचा विक्रम रचलेला होता, आज आपल्याला समजलं असेल की क्रिकेटची अनिश्चितता कशी असते. 0वर तंबूत परतलेले आहेत. धैर्यसिंग कन्स्ट्रक्शन 0 धावा 1 गडी बाद. राजपुताना प्रीमियर लीग मध्ये इतिहास रचणारा दीपक जगताप 0वर तंबूत परतलेला आहे. रोहन यांचा हा फुलटॉस चेंडू ड्राईव्ह केलेला आहे. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय, धाव मात्र मिळत नाहीये. चांगली गोलंदाजी करतोय रोहन. जीव्ही कॉस्मेटिक हा संघ गोलंदाजी करतोय. ऑफस्टंपच्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न, डॉट बॉल. उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन रोहन यांच्याद्वारे. मिडॉनच्या डोक्यावरून खेळलेला फटका, लॉंग ऑन सीमारेषेकडे चेंडूला अडवलं जाते. दरम्यान 2 धावा मिळत आहेत आणि खातं उघडतंय धैर्यसिंग कन्स्ट्रक्शन या संघाचं. अभिषेक राजपूत आपलं आणि आपल्या संघाचं खातं उघडतोय. षटकातला शेवटचा चेंडू असेल रोहन यांचा. यावेळेस चांगला फटका, मिडॉनला बीट केलेला आहे आणि लॉंग ऑन सीमारेषाकडे हा चेंडू जातोय आणि मिळतोय चौकार. या चौकाराच्या मदतीने षटक संपत आहे. धैर्यसिंग कन्स्ट्रक्शन या संघाची धावसंख्या पहिल्या षटका अखेर झालेली आहे 6 धावा 1 गडी बाद. नमस्कार मित्रांनो, सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. यावेळेस ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, जोरदार अपील, परंतु आत्मविश्वासाची कमतरता. पंचांनी अपील फेटाळलेली आहे. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्कवर. हरीश परदेशी पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज. उत्तुंग फटका आणि हा षटकार. असं वाटलं होतं की काही वेळ की फटका फसलेला आहे. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक सज्ज होता, परंतु त्याच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार गेलेला आहे. पहिला षटकार आलेला आहे धैर्यसिंग कन्स्ट्रक्शन या संघासाठी. लॉंगॉनकडे टोलवलेला फटका. यावेळेस लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षकाला बीट करेल आणि चौकार मिळेल. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या आता वाढते 16 धावा. देवा यांनी चांगला प्रयत्न केलेला होता, परंतु फटक्यामध्ये इतकी ताकद होती की फटका वेगाने लॉंग ऑन सीमारेषेकडे गेलेला आहे. पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर हरीश. राईट ओव्हर द विकेट. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू, वाईडचा इशारा आलेला आहे. अवांतर धाव मिळते. या एका अवांतर धावेने धावसंख्या
17 जाऊन पोहोचलेली आहे. चेंडू उंच उडालेला आहे. उंची आणि तितकीच दुरी, पर्याप्त दुरी मिळालेली आहे. काउस कॉर्नरकडे टोलवलेला फटका, फलंदाजाला मिळतोय षटकार. दोन षटकाची समाप्ती. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धैर्यसिंग कन्स्ट्रक्शन संघाची धावसंख्या झालेली आहे 23 धावा. धैर्यसिंग कन्स्ट्रक्शन या संघाचे संचालक आहेत श्री मनोजदादा भीमसिंग पाटील, तर GV कॉस्मेटिक्स या संघाचे संचालक आहेत जळगाव जिल्हा पोलीस दलात सेवा देणारे सन्माननीय गणेशदादा पाटील. या स्पर्धेच्या आयोजन समितीचे महत्त्वपूर्ण सदस्य गणेशदादा पाटील हे सुद्धा मैदानात या सामन्याचा आनंद घेत आहेत. तर यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आमच्याशी जोडले गेलेल्या सर्व दर्शकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण बघत आहात राजपुताना प्रीमियर लीग. आजचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसाचा हा पहिला सामना. धैर्यसिंग कन्स्ट्रक्शन विरुद्ध GV कॉस्मेटिक्स या दोन संघांच्या दरम्यान हा सामना सुरू आहे. ऑफटमच्या बाहेर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, वाईडचा इशारा येतोय. GV कॉस्मेटिक्स संघाच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकलेली होती आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला होता. धैर्यसिंग कन्स्ट्रक्शनच्या भरोशाच्या दीपक राजपूतला पहिल्या षटकात तंबूचा रस्ता दाखवलेला होता, परंतु त्यानंतर मात्र चांगली खेळी केलेली आहे मधल्या फळीच्या फलंदाजांनी. ऑफटमच्या बाहेरचा चेंडू शॉर्ट कव्हर क्षेत्रात या चेंडूला अडवलं गेलेलं आहे. ओव्हरथ्रोच्या स्वरूपात धाव घेत आहेत आणि पूर्ण सुद्धा करतील. या एका धावेने धावसंख्या वाढते 26 धावा. मयूर पाटील या डावातलं तिसरं आणि आपलं स्वतःचं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलेले आहेत. फटका फसलाय, चेंडू उंच उडालेला आहे. नितीन चेंडूच्या खाली आणि या ठिकाणी कॉलिंग चुकलेली आहे आणि फलंदाजाला जीवनदान तर मिळालेलं आहे, परंतु सोबत मिळालेलं आहे 2 धावा. तर बघा, नितीनचं काम होतं कॉलिंग करायचं, कॉलिंग झालेली नाहीये. नितीनला वाटलं मयूर घेतील, मयूरला वाटलं नितीन घेतील आणि दोन्हीही चेंडूपर्यंत पोहोचू शकलेले नाहीये. इम्प्रोव्हायझेशन, चांगला संपर्क, कव्हर क्षेत्रात चेंडू जातोय सीमारेषा पार. डीप कव्हरच्या खेळाडूने प्रयत्न जरूर केलेला होता, परंतु चेंडू इतक्या वेगात सीमारेषेकडे गेलेला आहे की डीप कव्हरच्या क्षेत्ररक्षकाला चेंडू अडवण्याची संधीच मिळालेली नाहीये. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या 32 धावा, 32.
2. पुन्हा एकदा इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न, यावेळेस फटका फसलेला आहे. आपण बघत आहात राजपुताना प्रीमियर लीग. आजचा तिसरा दिवस, तिसऱ्या दिवसाचा हा पहिला सामना. या स्पर्धेचे ब्रँड अँबॅसेडर सन्माननीय किशोरप्पा पाटील फाउंडेशन. लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू, वाईडचा इशारा आलेला आहे. एक अवांतर धाव जोडली जाते धैर्यसिंग कन्स्ट्रक्शनच्या खात्यात. या स्पर्धेचे ब्रँड अँबॅसेडर किशोरप्पा पाटील, मुख्य प्रायोजक संग्रामसिंह सूर्यवंशी, को स्पॉन्सर्ड बाय मनोज दादा भीमसिंग पाटील, संचालक धैर्यसिंग कन्स्ट्रक्शन. या स्पर्धेसाठी फूड स्पॉन्सर्स म्हणून आपल्याला लाभलेले आहेत कैलासदादा पवार, संचालक रुपाली ट्रॅव्हल्स, महेंद्रसिंग पाटील, संचालक कृपा सिंधू बिल्डर्स, स्वर्गीय छायाताई खंडू राणे यांच्या स्मरणार्थ खंडू वामन राणे जनसेवा सामाजिक संस्था. उत्कृष्ट आणि उत्कृष्ट फटका, पायावरच्या चेंडूला सरळ बॅटने लॉफ्ट केलेला आहे आणि चेंडू गेलेला आहे लॉंग ऑन सीमारेषा पार. षटक संपलेलं आहे. 3 षटकांची समाप्ती, 40 धावा, 1 गडी बाद. बाद होणारे एकमात्र फलंदाज आहेत दीपक राजपूत, ज्यांनी काल 6 चेंडूत 6 षटकार टोलवण्याचा पराक्रम केलेला होता. आज मात्र शून्यावर तंबूत परतलेले. यावेळेस धाव घेण्याचा प्रयत्न होता नॉन स्ट्राईक एंडच्या फलंदाजाचा, परंतु नाकारलेली धाव. डॉट बॉल. हरीश परदेशी आपलं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आलेले आहेत आणि या डावातलं चौथं. या स्पर्धेसाठी ट्रॉफीचे प्रायोजक आपल्याला लाभलेले आहेत श्रमसाधना बॉम्बे ट्रस्ट, SSBT बांभोरी जळगाव. भारतातील अग्रगण्य शिक्षण संस्थेपैकी एक. ड्रिंक्स ट्रॉलीचे प्रायोजक मयूरदादा महाले, स्वर्गीय महेश रामसिंग महाले यांच्या स्मरणार्थ ड्रिंक्स ट्रॉली प्रायोजित करण्यात आलेली आहे. ऑफस्टंपच्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात गेलेला आहे. यष्टीरक्षकाकडून चांगलं कलेक्शन. डॉट बॉल. निर्धाव चेंडू. बॉलिंग एंड आणि बॅटिंग एंडचे प्रायोजक आशापुरी कन्स्ट्रक्शन, संचालक बापूराव साळुंखे, आबासाहेब सोनार. शॉर्ट ऑफ लेन चेंडू, पुल करण्याचा प्रयत्न, जोरदार अपील नाकारलेली आहे. या स्पर्धेसाठी वापरल्या जाणाऱ्या बॉलचे प्रायोजक आहेत कृपा सिंधू बिल्डरचे संचालक महेंद्रसिंग पाटील. साइड स्क्रीनचे प्रायोजक आहेत बापूराव साळुंखे, संचालक बायनरी नेटवर्क. शॉर्ट ऑफ लेन चेंडू बॅकफुटवर जाऊन कव्हर क्षेत्रात टोल होण्याचा प्रयत्न. शॉर्ट कव्हर क्षेत्रात क्षेत्ररक्षक चेंडूला अडवतोय, दरम्यान धाव मात्र फलंदाजाला मिळत नाहीये. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, संपर्क तितकासा चांगला झालेला नाही. चेंडू जातोय डीप मिड विकेटकडे. एकच धाव मिळेल. हरीश परदेशी गोलंदाजी करतायत. हरीश यांच्या या षटकात केवळ 2 धावा आलेल्या आहेत. किफायती मारा केलेला आहे. 4 षटकांची समाप्ती. धैर्यसिंग कन्स्ट्रक्शन संघाची धावसंख्या 42 धावा, 1 गडी बाद.
वन बाउन्स चौकार. हरीश यांच्या डोक्यावरून हा चेंडू गेलेला आहे. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या आता 46 वर जाऊन पोहोचलेली आहे. फुलटॉस चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर. एक्स्ट्रा कव्हर रिझनला षटकार. उत्कृष्ट टायमिंग आणि या षटकाराच्या मदतीने आता अर्धशतक फलकावर लागतंय. 50 धावा झालेल्या आहेत धैर्यसिंग कन्स्ट्रक्शन या संघाच्या. लॉंगॉनच्या दिशेने चेंडू हवेत आणि हरीश परदेशी यांनी झेल टिपलेला आहे. अभिषेक राजपूत बाद झालेले. 13 चेंडू 24 धावा त्यांनी केलेले आहे. अभिषेक कॉट, हरीश बोल्ड, देवा. आणि आता मैदानात येत आहेत धैर्यसिंग कन्स्ट्रक्शन या संघाचे कर्णधार, द मॅन फ्रॉम चोपडा, तेज किरण राजपूत. पाचवं षटक संपलेलं आहे. 59 धावा. डाऊन द ग्राउंड चांगला ड्राईव्ह अलॉंग द कार्पेट. हरीश परदेशी चेंडू अडवत आहेत. 1 धाव मिळते तेज किरण राजपूत यांना. लॉंगॉनच्या दिशेने पुन्हा एकदा हरीश परदेशी चेंडू अडवत आहेत. 1 धाव मिळते.
चांगला संपर्क, पायावरचा चेंडू आणि या चेंडूला फ्लिक केलेला आहे. मनगटाचा वापर आणि फटका प्रॉपर. डीप बॅकवर्ड स्कोअर लेग, सीमारेषा पार, दणदणीत षटकार. तेज किरण राजपूत यांच्या बॅटमधून आलेला आहे एक चांगला फटका. आपल्या तुफानी फलंदाजीसाठी ओळखले जातात तेज किरण राजपूत. डाऊन द ग्राउंड चांगला फटका. पुन्हा एकदा हरीश परदेशी यांचं चांगलं क्षेत्ररक्षण. एक वेगवान धाव पूर्ण केलेली आहे आणि या एका धावेने धावसंख्या वाढते. 68 धावा, 68, लॉस ऑफ 2. रोहन यांचा हा फुल टॉस चेंडू आणि चांगलं टायमिंग आणि तितकंच सुंदर प्लेसमेंट. काउस कॉर्नर आणि लॉंग ऑनच्या मध्ये एक छोटासा गॅप होता, त्या गॅपला भेदत चौकार वसूल केलेला आहे. रोहन यांनी पहिलं षटक टाकलेलं होतं, अत्यंत किफायती षटक होतं. दीपक राजपूत सारख्या मोठ्या फलंदाजाचा त्यांनी बळी मिळवलेला होता, बोल्ड केलेलं होतं. यावेळी चांगला चेंडू पुल करण्याचा प्रयत्न होता, परंतु पुल करण्यासाठी चेंडू तितकासा शॉट नव्हता, जागा मिळालेली नव्हती, तितकीशी मोकळीक त्या ठिकाणी फलंदाजाला मिळालेली नव्हती. 6वं षटक संपलेलं आहे. 72 धावा, 2 गडी बाद. तर या स्पर्धेच्या आयोजन समितीवर आपण नजर टाकूया. संग्रामसिंह सूर्यवंशी आयोजन समितीचे महत्त्वपूर्ण सदस्य, सोबतच ॲडव्होकेट स्वप्नील पाटील, श्री गणेशदादा पाटील, श्री तेजस पवार, श्री कृपालसिंग ठाकूर, श्री योगेश पाटील, श्री विशाल राजपूत, श्री किरण भाऊ राजपूत, श्री धनंजय दादा परदेशी, श्री युवराज राजपूत, श्री विठ्ठलसिंग मोरे, श्री विनोद राणे आणि ॲडव्होकेट प्रकाश गिरासे. तर हे लोक आयोजन समितीसाठी मेहनत घेत आहेत आणि या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी अत्यंत चांगल्या पद्धतीने राबतायत. नक्कीच राजपूत समाजातील खेळाडूंसाठी एक चांगलं व्यासपीठ या स्पर्धेच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेलं आहे. उत्तुंग चेंडू उंच गेलेला आहे, एलिव्हेशन जास्त आणि अंतर कमी. हरीश यांच्या हातून झेल सुटलेला आहे. तेज किरण राजपूत यांना जीवनदान मिळालेलं आहे. संदेश सामना करतील मयूर यांचा. इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न, डॉट बॉल. डाऊन द ग्राउंड लॉंग ऑनकडे एक धाव घेतलेली आहे, एकच धाव मिळेल. धावसंख्या वाढते, 74 धावा. फटका चांगला आहे, गोळीच्या वेगाने चेंडू जातोय, लॉंग ऑफ सीमारेषा पार, मिळतोय चौकार. मयूर यांचा पुढचा चेंडू, फुलटॉस चेंडू. यावेळेस संपर्क चांगला आहे, उंची आणि दूरी पर्याप्त, मिळतोय षटकार. तेज किरण राजपूत यांच्या बॅटमधून आलेला आहे षटकार. धावसंख्या 84.
या स्पर्धेसाठी जितकेही नाणेफेकी होतील तर नाणेफेकीचे प्रायोजक आहेत उत्कृष्ट फटका, काउस कॉर्नरकडे चांगलं क्षेत्ररक्षण देवाचं, वेगवान फेकी आणि एकच धाव मिळेल. तर या स्पर्धेसाठी नाणेफेकीचे प्रायोजक आहेत महावीर क्लासेस. तर या स्पर्धेचं लाईव्ह प्रसारण आपण राजपुताना प्रीमियर लीगच्या यूट्यूब वाहिनीवर बघू शकतात. सोबतच लाईव्ह व्हिजन या यूट्यूब वाहिनीला आपण लाईक करू शकता, सबस्क्राईब करू शकतात आणि या सामन्याचा आनंद आपण घरबसल्या यूट्यूबच्या माध्यमातून लुटू शकतात. RV ऑडिओ यांचंसुद्धा आपल्याला चांगलं योगदान लाभतंय. हा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी माध्यम म्हणून आहेत RV ऑडिओ. देवा षटकार, चेंडू जातोय सीमापार, उत्तुंग षटकार, तेजकिरण राजपूत. आणि बघा, तेजकिरण राजपूत सारख्या फलंदाजाला जर आपण जीवनदान दिलं, कालचं जर आपल्या समोर उदाहरण असेल तर काल जवळपास 5 ते 6 अर्धशतकं आपल्याला बघायला मिळालेली आहे संपूर्ण दिवसात. आणि ती का बघायला मिळालेली, तर चांगल्या फलंदाजांना आपण फार कमी धावसंख्येवर जीवनदान दिलेलं होतं. त्यात भरतसिंग राजपूत माझ्यामध्ये भुसावळचा खेळाडू आहे, 4 धावांवर त्याला जीवनदान मिळालेलं होतं आणि त्याने मात्र नंतर मग तुफानी फलंदाजी केलेली होती. यावेळेस लॉंग ऑफकडे हे बघा, संपर्क ज्यावेळेस झाला होता असं वाटलं होतं की बॅटच्या खाली चेंडू लागलेला आहे. इतक्या दूर चेंडू ट्रॅव्हल करेल असं वाटलेलं नव्हतं, परंतु ताकद इतकी होती. तर ताकदीचा अर्थ काय की हा मिलिटरीचा रिटायर खेळाडू आहे आणि मिलिटरीचा खेळाडू आणि त्यातल्या त्यात राजपूत म्हणजे लढणं शिकवायची आवश्यकता नाहीये. फटका चांगला आहे, वाईड लॉंग ऑफकडे 1 धाव मिळते. नितीन चेंडू आडवत आहेत. 98 धावा. या डावातले शेवटचे 3 चेंडू शिल्लक. 18 चेंडू 36 धावा. संदेश फुलटॉस चेंडू पुल केलाय, पॉवरफुल केलाय, चौकार जातोय, शतक पूर्ण होतंय. धैर्यसिंग कन्स्ट्रक्शन या संघाचं 102 धावा झालेल्या आहेत. 19 चेंडू 40 धावांची तुफानी खेळी केलेली आहे संदेशाने आणि तेजकिरण राजपूतने सुद्धा त्याला तशीच चांगली मोलाची साथ देत 12 चेंडू 34 धावा काढलेल्या आहेत. देवा पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर, राईट आर्म राऊंड द विकेट. शॉर्ट ऑफ लेन चेंडू पुल करण्याचा प्रयत्न. चला धावबाद होतील. संदेश फाईन लेगकडे बॅटची कळ घेऊन सरळ यष्टीरक्षकाच्या हातात गेलेला आहे. विकेटचं पतन तेजकिरण राजपूत यांना परतावं लागेल, परंतु परतायच्या अगोदर त्यांनी आपली जबाबदारी चोख बजावलेली आहे. आठ षटकांची समाप्ती. 102 धावा केलेल्या आहेत धैर्यसिंग कन्स्ट्रक्शन या संघाने आणि GV कॉस्मेटिक्स या संघासमोर हा सामना जिंकण्यासाठी लक्ष असेल 103 धावांचं.
पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर मोठा फटका संघाचा आणि फलंदाजाचं खातं उघडलेलं आहे. शुभम राजपूत यांनी आपलं खातं उघडलेलं आहे. यावेळेस अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट थर्ड कडे चेंडू गेलेला आहे. चेंडू उंच आणि चांगला झेल. दीपक राजपूत यांनी चांगला झेल टिपलेला आहे. पहिला गडी बाद झालेला आहे जीवी कॉस्मेटिक संघाचा. गतीत परिवर्तन करण्याचा प्रयत्न, परंतु चांगला संपर्क. चेंडू जातोय लॉंग ऑफ सीमा रेषा पार. उत्तुंग षटकार. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू बॅकफुटवर जाऊन पुल केलाय, पॉवरफुल केलाय, सक्सेसफुल केलाय. दर्शक दीर्घ चांगला झेल आणि धावसंख्या आता या षटकाराने वाढते. 18 धावा. शरद पाटील तुफानी अंदाजात फलंदाजी करतायत. ओ यावेळेस इनसाइड एज. डॉट बॉल. निर्धाव चेंडूने षटकाची समाप्ती, पहिल्या षटकाची समाप्ती. एक गडी बाद, 18 धावा. ओ डायरेक्ट हिट, परंतु फलंदाज पोहोचलेले आहेत. हरीश परदेशी एक वेगवान धाव. धावसंख्या 19. जीवी कॉस्मेटिक्स या संघाचे संचालक आहेत गणेशदादा पाटील, तर धैर्यसिंग कन्स्ट्रक्शन या संघाचे संचालक आहेत मनोजदादा पाटील. डॉट बॉल. निर्धाव चेंडू.
बॅटची कड घेतलेली आहे. चेंडू शॉट थर्डमॅनला बीट करत थर्डमॅन सीमारेषा पार करतोय. मिळतोय चौकार. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या जीवी कॉस्मेटिक संघाची 23 धावा, 1 गडी बाद. फटका फसलाय. चेंडू उंच गेलेला आहे. झेल टिपला जातो का? अवघड आहे, परंतु चांगला झेल टिपलेला आहे. अभिजित यांनी चांगला झेल टिपलेला आहे. शरद पाटील एक मोठा फटका खेळण्याच्या नादात अभिजित यांच्या करवी झेलबाद झालेले आहेत. 2 षटकांची समाप्ती, 23 धावा, 2 गडी बाद. ऑफस्टॉपच्या बाहेर दिशाईन चेंडू, वाईडचा इशारा आलेला आहे. अवांतर धाव मिळते. धावसंख्या 24. किंगमेकर विरुद्ध हरिओम ट्रेडर्स. दोन्ही संघांच्या खेळाडूंना आणि कर्णधारांना विनंती असेल की लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचंय. चेंडू उंच गेलेला आहे. नो मॅन्स लँड. कुठलाही क्षेत्ररक्षक त्या चेंडूपर्यंत पोहोचू शकत नाहीये. शुभम चेंडू अडवतोय, गोलंदाजाकडे परत करतोय. दरम्यान 1 धाव मिळतीये. मयूर पाटील सामना करतील अभिषेक राजपूत यांचा. आडव्या बॅटने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. काउस कॉर्नरकडे चेंडू जातोय. आडव्या बॅटने चांगला संपर्क. चेंडू जातोय डीप मिड विकेट. सीमा रेषा पार. दणदणीत षटकार. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या होते 32 धावा, 2 गडी बाद. बत्तीस धावा झालेल्या आहेत. षटकातला 5वा चेंडू असेल. अभिषेक राजपूत यांचा. सामना करतील हरीश. आडव्या बॅटने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. संपर्क चांगला आहे. चेंडू जातोय डीप मिड विकेट. सीमा रेषा पार. बिग बिग षटकार. हरिओम ट्रेडर्स विरुद्ध
किंग मेकर या दोन संघांच्या दरम्यान राजपुताना प्रीमियर लीगच्या तिसऱ्या दिवशीचा पहिल्या सत्रातला दुसरा सामना खेळला जाईल. नाणेफेकीचे प्रायोजक आहेत महावीर क्लासेस. ऑफ्टॉपच्या बाहेरचा शॉट ऑफ लेन चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. अभिजित यांनी झेल टिपलेला आहे. मयूर पाटील यांना परतावं लागेल. स्लॉट मधल्या चेंडूला लॉफ्ट केलेलं आहे. लॉंग ऑन सीमारेषा पार षटकार. शॉट ऑफ लेन चेंडू कट करण्याचा प्रयत्न. पॉइंटकडे चेंडू अडवलं गेलेलं आहे. निर्धाव चेंडू. शॉट ऑफ लेन चेंडू बॅटची कड घेतलेली आहे. थर्डमॅनकडे चेंडू जातोय. चौकार मिळेल आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या 48 वर जाऊन पोहोचलेली आहे. 3 गडी बाद चौथं षटक सुरू आहे. गोलंदाजी करतायत संदेश राजपूत आणि स्ट्राईकला असतील धनंजय सिंग. डॉट बॉल, निर्धाव चेंडू.
या चौकाराच्या मदतीने आता अर्धशतक पूर्ण झालेलं आहे जीव्ही कॉस्मेटिक संघाचं. 23 चेंडूत 50ची आवश्यकता. शुभम परदेशी गोलंदाजीला आलेले. शॉट ऑफ लेन चेंडू आणि या चेंडूवर मोठा प्रहार. चेंडू जातोय सीमा पार, मिळतोय षटकार. 59 धावा. 9 चेंडू 24 धावा. हरीश परदेशी शुभम परदेशीचा समाचार घेताना दिसत आहेत. सुंदर कव्हर ड्राईव्ह. 1 धाव मिळते. डीप कव्हर क्षेत्रात चेंडू लाडवलं जाते. 60 धावा. 3 गडी बाद. डॉट बॉल. निर्धाव चेंडू. लॉंगॉनकडे चेंडू टोलवलेला आहे. 1 धाव मिळते. या एका धावीच्या मदतीने धावसंख्या 62 धावांवर जाऊन पोहोचलेली आहे. 5 षटकांची समाप्ती. 3 गडी बाद. 62 धावा. आणि आता येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये 41 धावांची आवश्यकता असेल. 18 चेंडू 41 ची आवश्यकता. मोठा फटका आलेला आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण डीप मिड विकेटकडे आपल्याला बघायला मिळतंय. तेज किरण राजपूत आपलं वैयक्तिक दुसरं आणि संघासाठीचं 6वं षटक घेऊन आलेले आहेत.
हॅलो. चला, क्षेत्ररक्षण उत्कृष्ट, नक्कीच आपल्या संघासाठी काही धावा वाचवलेल्या आहेत. यावेळेस बॅटची कड होती आणि झेल सुटलेला आहे. हरीश परदेशी यांना जीवनदान मिळालेलं आहे आणि हरीश ज्या लईमध्ये फलंदाजी करतायत त्यांना सूर गवसलेला आहे. आणि जर हरीश यांच्यासारख्या फलंदाजाला जर जीवनदान मिळालं आणि त्या ज्या लईत फलंदाजी करतायत तर नक्कीच धैर्यसिंग कन्स्ट्रक्शनसाठी ही धोक्याची घंटा आहे. पुढचा चेंडू तेजकिरण राजपूत यांचा ऑफस्टंपच्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न, कव्हर क्षेत्रात चेंडू टोलवलेला आहे, वन बाउन्स, चौकार. यावेळेस फटका फसलेला आहे, चेंडू सरळ शुभम राजपूतच्या हातात गेलेला आहे. धीरज परदेशी यांना परतावा लागेल. धीरज परदेशी कॉट, शुभम परदेशी बोल्ड. हरीश परदेशी कॉट, शुभम परदेशी बोल्ड, तेजकिरण राजपूत. डाऊन द ग्राउंड चांगला फटका, लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू देतोय अभिजित. चेंडू अडवत आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण, एक धाव मिळते. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या 72 धावा, 12 चेंडू, 31 ची आवश्यकता. 15.50च्या सरासरीने फलंदाजांना धावा कराव्या लागतील हा सामना जिंकण्यासाठी. जीव्ही कॉस्मेटिक विरुद्ध धैर्यसिंग कन्स्ट्रक्शन या दोन संघांच्या दरम्यान राजपुताना प्रीमियर लीगच्या तिसऱ्या दिवसाचा पहिल्या सत्रातला पहिला सामना सुरू आहे. बॅटची कड, चेंडू हवेत, गोलंदाजापासून दूर. तेजकिरण राजपूत चेंडू अडवत आहेत, एक धाव मिळते. 73 धावा.
ऑफटमच्या बाहेर शॉर्ट ऑफ लेन चेंडू चेंडू हवेत आणि डीप कव्हर सीमा रेषा पार. लिलाई बिल्डिंग मटेरियल सप्लायर्सच्या शुभेच्छा फलकाला मानवंदना देणारा हा षटकार. 79 धावा झालेल्या आहेत. फलंदाजी करतायत धनंजय सिंग, नॉन स्ट्राईकला असतील रोहन, गोलंदाजी करतायत अभिषेक राजपूत. 10 चेंडू 24 ची आवश्यकता. ओ यावेळेस यष्टीरक्षकाकडून चूक झालेली होती, परंतु धावा मिळालेल्या नाहीयेत. मिड ऑफकडे चेंडू गेलेला आहे, निर्धाव चेंडू. आणि आता येणारा प्रत्येक निर्धाव चेंडू जीवी कॉस्मेटिकच्या फलंदाजांवर दबाव बनवेल, कारण की निर्धाव चेंडू याचा अर्थ आवश्यक धावगती वाढेल. लॉंग ऑनकडे षटकार, चेंडू जातोय सीमा पार. 85 धावा झालेल्या आहेत. 7 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. 7 चेंडूंमध्ये 3 क्लिअर करायचे. फुलटॉस चेंडू, शुभम परदेशी चेंडू अडवतोय. 1 धाव मिळते. षटक संपत आहे. 7 षटकांची समाप्ती, 86 धावा. शेवटचे 6 निर्णायक चेंडू शिल्लक आणि जीव्ही कॉस्मेटिक संघाला 17 धावांची आवश्यकता. प्रियंका क्लासेस, जी राजपूत सर, लिलाई बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स अँड अर्थ मूवर्स, शिवकृपा कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स. पहिला चौकार आलेला आहे. धावसंख्या 90. 5 चेंडू 13 ची आवश्यकता. शुभम परदेशी यांचा सामना करतील धनंजय सिंग. चला तर या ठिकाणी आता दबाव दिसतोय. ऑन साइडला ठोलवलंय. पहिले धाव घेतलेली आहे आणि 1च धाव मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण. 4 चेंडू 12 ची आवश्यकता. स्ट्राईकला असतील रोहन. रोहन सामना करतील शुभम परदेशी यांचा. फुलटॉस चेंडू ऑन साइडला ड्राईव्ह केलेला आहे. लॉंग ऑनकडे संदेश राजपूत चेंडू अडवत आहेत. गोलंदाजाकडे परत करतायत. दरम्यान 1 धाव मिळते रोहनला. 3 चेंडू 11 ची आवश्यकता.
यावेळेस चांगला संपर्क, चेंडू सरळ साइड स्क्रीनच्या वरतून उत्तुंग षटकार. जीव्ही कॉस्मेटिक संघाच्या आशा अजूनही पल्लवित आहेत. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आणि एका मोठ्या फटक्याची आवश्यकता. 5 धावांची आवश्यकता, 2 चेंडू शिल्लक. चला तर आजची सकाळ ही रोमांचकारी सामन्याने उगवलेली आहे. तर असं म्हणतात की आगाज अगर इतना अच्छा है तो अंजाम कैसा होगा. तर बघा, आगाज तर चांगला झालेला आहे, सुरुवात तर चांगली झालेली आहे आजच्या दिवसाची. शुभम पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर आणि शुभम यांचा सामना करतील धनंजय सिंग. 18 चेंडू 40 धावांवर धनंजय सिंग फलंदाजी करतायत. 2 चेंडू 5 ची आवश्यकता. यावेळेस यॉर्कर लेनचा चेंडू, चांगला चेंडू, पहिली धाव घेतलेली आहे, दुसरीचा कॉल. यावेळेस आपली विकेट सॅक्रिफाईस करायची आवश्यकता होती आणि ते केलेलं आहे रोहन यांनी. बघा, अशा कठीण परिस्थितीत काय करायचं असतं, नॉन स्ट्राईक एंडला जो फलंदाज असतो तिने थोडीशी स्टार्ट घ्यायची आवश्यकता असते आणि संधी मिळाली, पहिली धाव वेगात घेतली आणि संधी मिळाली की दुसरी धाव सुद्धा पूर्ण होऊ शकते. या ठिकाणी थोडीशी रणनीती चुकलेली आहे. नितीन आता नवीन फलंदाज मैदानात येत आहेत. धनंजय आता स्ट्राईकला असतील. शेवटचा निर्णायक चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. जीव्ही कॉस्मेटिक्स गणेशदादा पाटील यांचा संघ विजयी होतो का की धैर्यसिंग कन्स्ट्रक्शनचा संघ धैर्याने विजयी होतो ते बघावं लागेल. शुभमचा शेवटचा निर्णायक चेंडू, धनंजय सिंग स्ट्राईकला, 4 ची आवश्यकता. यावेळेस हा सामना शुभम परदेशीने धारदार गोलंदाजी करत आपल्या संघाला जिंकवून दिलेला आहे. धैर्यसिंग कन्स्ट्रक्शन या संघाने हा सामना जिंकलेला आहे आणि संदेश राजपूत या सामन्याचा हिरो ठरलेला आहे, मानकरी ठरलेला आहे सामनावीराचा संदेश राजपूत.